साम टीव्हीच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनची सुरुवात करूया अजित पवारांच्या एका मोठ्या बातमीला। अमित शहा आणि अजित पवारांची आता बैठक सुरू झालेली आहे। 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजप विरोधात निवडणूक लढवत होता, मात्र भाजपच्या आणि राष्ट्रवादीच्या अनेक जागांवरती आता सध्या तिढा कायम आहे। त्यामुळेच अनेक जण पक्ष सुद्धा सोडून जात आहेत। यावरती आता सध्या बैठक सुरू आहे। देवेंद्र फडणवीस सुद्धा बैठकीसाठी उपस्थित आहेत, तर सुनील तटकरे, आशिष शेलार आणि मंत्री मंगल प्रभात लोढा सुद्धा बैठकीसाठी उपस्थित आहेत। अजित पवार आणि अमित शहा या दोघांमध्ये सध्या बैठक सुरू आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यंदाची निवडणूक ही महायुतीसोबत लढवणार आहे, परंतु 2019 मध्ये राष्ट्रवादी वेगळी होती आणि त्यावेळी दोघंही विरोधात लढले होते। मात्र सध्या एकत्र असल्यामुळे जागा वाटपाचा तिढा सध्या निर्माण झालेला आहे। कोणत्या जागेवरती कोण लढणार यासाठीच अमित शहा सध्या बैठक घेत आहेत आणि त्यांच्या निर्णयावरतीच अखेरचं जागा वाटपावरती शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे। गणेश कवडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। गणेश, महत्त्वाची एक बैठक सुरू आहे अजित पवार आणि अमित शहांमध्ये, नेमकं कोणते महत्त्वाचे यातले मुद्दे आहेत? नक्कीच 2019 मध्ये जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकमेकांच्या विरोधात आहे ते उभे होते। त्यामुळे भाजपचे काही 2 नंबरचे उमेदवार आहेत ते देखील आता इच्छुक आहेत, तर राष्ट्रवादीतले जे हरलेले उमेदवार आहेत ते देखील आता निवडणुकीमध्ये रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत। त्यामुळे अनेक जण आहेत ते पक्षातून दुसऱ्या पक्षात देखील आहे तो पक्षप्रवेश होताना पाहायला मिळतो। त्यामुळे देखील अनेक जणांना आहे ते पक्षात थांबवणं देखील आहे ते कठीण होताना पाहायला मिळते। त्यामुळे या ज्या 2019च्या काही जागा आहेत राष्ट्रवादी भाजपच्या, या सगळ्या संदर्भातल्या महत्त्वाची बैठक आहे ती पार पडताना पाहायला मिळते की नेमक्या त्या कुठल्या जागा सोडायच्या, या कुठल्या जागांवर अदलाबदल करायचे, या सगळ्या संदर्भात आहे ती चर्चा होत असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। धन्यवाद गणेश, या सविस्तर अपडेटसाठी वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातली अपडेट घेत राहू।